सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या घरातली व्यक्ती किंवा आपल्या शेजारची व्यक्ती आपल्याला अतिशय त्रास देते किंवा आपल्याला आपल्या घराला कुणाची ना कुणाची तरी किंवा शेजारच्या व्यक्तीची नेहमी नजर लागते। अगदी लहान मुलं सांगा किंवा मोठी माणसं सांगा, नेहमी आजारी असतात किंवा घरात काही ना काहीतरी कटकटी होत असतात। आलेला पैसा स्थिर ह्याच्यासाठी राहत नाही की समोरच्या व्यक्तीची जर का आपल्या संसारावर नजर असेल तर ते पैसे आपल्या घरात स्थिर होत नाही। ह्या सर्व गोष्टी आज एका उपायाने दूर होणार आहेत। आपल्या घरातली जरी व्यक्ती असेल त्रास देणारी, तरी पण त्या व्यक्तीचे जे त्रास देण्याची वृत्ती आहे ही वृत्ती ह्या उपायाने दूर होणार आहे। बरेच लोक असे कमेंट करतात की आम्हाला आमच्या नवऱ्याचा त्रास आहे, कोणी म्हणतात माझ्या सासू सासऱ्यांचा त्रास आहे, तर कोणी म्हणतात माझ्या मुलाचा त्रास आहे। अगदी कुणालाही कुणाचाही त्रास असेल, शेजारच्यांचा त्रास असेल, तरी पण हा उपाय करू शकता। कारण आजचा जो उपाय आहे हा एका बलाढ्य देवतेकडे जाऊन आपण करणार आहोत। म्हणजे काय तर बलाढ्य देवता सांगितलेले सर्वांना माहिती आहे हनुमान दादा, आणि उद्या आहे मंगळवार। कुठल्याही मंगळवारी हा तुम्ही उपाय करू शकता, परंतु वार लक्षात असू द्या, मंगळवारच अतिशय महत्वाचा आहे। आता मंगळवारच्या दिवशी आपल्याला हनुमान दादांच्या मंदिरात जायचं आहे। जाताना एक काळ्या रंगाचा जो दोरा असतो, ज्याला आपण काळा धागा म्हणतो, तो काळा धागा कॉटनचा बरं का, कॉटनचा काळा धागा घेऊन जा। आता तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक व्यवस्थितपणे मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र बघा, प्रत्येक आपण मंत्र आणि स्तोत्र हे जेव्हा म्हणतो त्यावेळेला ते खूप पॉवरफुल असतात आणि त्याचा ते आपण उपाय आपण दैवी कामासाठी जर वापरले तर आपल्याला भरपूर चांगले फळ त्याची मिळत असतात। म्हणजे काय, भरपूर आपण चांगले काम करतो, चांगल्या गोष्टी करतो, त्यासाठी आपल्याला देव सुद्धा पाठिंबा देत असतो। आता काय करायचं आहे, कुठल्याही दिवशी उपाय करता येणार नाही, फक्त मंगळवारीच करायचा आहे। तुम्ही हा कुठल्याही वेळेला करू शकता, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी तुम्हाला कुठल्याही वेळेला जाऊन करता येत असेल त्या दिवशी नक्कीच करा। आता मंगळवारीच, परंतु मंगळवार पण कुठल्याही वेळेला करू शकता। जाताना आपल्याला काळा दोरा सोबत न्यायचा आहे, बस एवढंच सोबत न्यायचंय। तुमची हार नारळ किंवा हार खडीसाखर, नारळ खडीसाखर न्यायची इच्छा असेल नेऊ शकता, परंतु ह्या उपायाला तुम्हाला फक्त काळा दोराच लागणार आहे। काळा दोरा घेऊन जायचं आणि हनुमान दादांच्या मंदिरात पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला तिथे जाऊन नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही हा जो उपाय कशा करता करणार आहात त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा उपाय कशासाठी करता, कुणाला नुकसान होणार नाही, कुणाच्या नुकसानासाठी हा उपाय करायचा नाही। तर आपल्याला त्या काळ्या धाग्याला 11 गाठी मारायच्या आहेत। प्रत्येक गाठ मारताना, प्रत्येक गाठ बांधताना ओम हन हनुमंते नमः, ओम हन हनुमंते नमः, ओम हन हनुमंते नमः ह्या मंत्राचा जप करत 11 गाठी मारायच्या आहेत। भगवंताला नमस्कार करायचा आहे, म्हणजे काय, आपल्या हनुमान दादांना नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे तुम्ही हा उपाय कशासाठी करता। आणि त्यानंतर हनुमान दादांची जिथे मूर्ती असते ती पूर्ण शेंदूर लावलेली मूर्ती असते, पायाकडचं शेंदूर घ्यायचं आणि प्रत्येक 11 गाठी मारलेल्या आहेत त्या प्रत्येक गाठीला थोडं थोडंसं शेंदूर लावायचं। आता हा जो धागा आहे हा साधा धागा राहिला नाही, तुम्ही ह्या धाग्यावर मंत्र म्हटलेला आहे, हा अभिमंत्रित धागा झालेला आहे। शिवाय हनुमान दादांच्या चरणावरचं तुम्ही शेंदूर लावलेला आहे, त्यामुळे ह्या धाग्याला भरपूर पॉवर आहे। आता तुम्ही नमस्कार करून तुमची इच्छा बोललात, तुम्ही उपाय कशासाठी करतात तेही बोललात, घरी यायचं। घरी आल्याच्या नंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या सेंटरला म्हणजे मधल्या साईडला एक खिळा लावायचा। त्या खिळ्याला हा जो धागा आहे हा गुंडाळून बांधा। दुनियातली कुठलीही शत्रू बाधा असेल, कुठलीही नजर बाधा असेल किंवा तुमच्या घरातली व्यक्ती त्रास देत असेल तर सर्व काही दूर होईल आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील। कारण हनुमान दादा ही बलाढ्य देवता आहे आणि त्यांच्या समोर कधीही शत्रू टिकत नाही हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे हा मंगळवारच्या दिवशी हनुमान दादांच्या मंदिरातच जाऊन उपाय करायचा आहे। काही दिवसातच तुम्हाला ज्या काही गोष्टी खटकत होत्या त्या सर्व गोष्टी दूर होतील आणि तुम्ही सुखाने पुन्हा एकदा नव्याने संसार करतील। आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।